नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी रुपाली शिंदे आज तुमच्यासोबत माझा स्वामी अनुभव व स्वामी सेवा शेअर करणार आहे। आज गुरुवार आहे, तर मी आज स्वामींचं सारामृत याचा पाठ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। स्वामींनी भरपूर दिले मला, स्वामीचा खरंच अनुभव येतो हे मी तुम्हाला आज माझ्या अनुभवानुसार तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हालाही स्वामीचा अनुभव येईल। आज गुरुवार आहे, मी स्वामींची सेवा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। माझी पूजा झालेली आहे। माझ्याकडे स्वामींची मूर्ती नाही आहे, माझ्याकडे हे पुस्तक आहे। मी स्वतः या सेवेचा अनुभव घेतलेला आहे व तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हे स्वामी समर्थाचं स्तोत्र महात्मा नित्यपाठ म्हणून पुस्तक भेटते बाजारात, ते तुम्ही विकत आणा किंवा मोबाईलवरही सर्च करून तुम्ही याचं वाचन करू शकता। दर गुरुवारी ज्यांना जमेल तसं या पुस्तकातल्या पाठाचं वाचन करायचं, स्तोत्राचं। जर तुम्हाला गुरुवारी जमत नसेल तर तुम्ही कोणत्याही वारी याचं वाचन करू शकता। जर तुम्हाला स्वामी सेवेचा अनुभव खरंच घ्यायचा असेल तर तुम्ही एकदा नक्की प्रयत्न करा। स्वामीची ही सेवा तुम्ही केलीच तर तुम्हाला नक्कीच फळ मिळेल। स्वामी समर्थांनी आजपर्यंत खूप जणांना अनुभव दिलेले आहेत, त्यांची प्रचिती आहे की नाही हे सुद्धा दाखवलेलं आहे। मी ही स्वामीची सेवा अगोदरही केली आहे, आज तुमच्यासाठी मी हे वाचून दाखवणार आहे। ज्यांची कोणाची श्रद्धा असेल त्यांनी खरंच ही सेवा नक्की करून पहा, तुम्हाला खरंच अनुभव येईल। ही सेवा करते वेळेस आपल्याला स्वामी समर्थाचा फोटो असेल तर तो फोटो समोर ठेवायचा व एका कलशामध्ये छोट्या पाणी घ्यायचे आणि आपली ही पोथी म्हणजेच या पुस्तकातला स्तोत्र म्हणायला सुरू करायचं आहे। हा स्तोत्र 10 ते 15 मिनिटाचा आहे, तर तुम्ही तुमची सकाळची कामे आवरल्यावरही करू शकता किंवा रोजची पूजा करते वेळेस पण हा स्तोत्र तुम्ही वाचू शकता। हे पहा, स्तोत्र महात्मा नित्यपाठ म्हणून हे पुस्तक आहे। यामध्ये स्वामी समर्थाचं मानस पूजा, अष्टक, आरती, तारक मंत्रासह दिलेलं आहे। हे पुस्तक तुम्ही विकत आणायचं व स्वामी सेवा गुरुवारी किंवा कोणत्याही वारी तुम्ही सुरू करायची। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी चरणाविंदार्पणस्तु। सूचना: श्री स्वामी समर्थ कृपातीर्थ तारक मंत्र म्हणताना पेल्यामध्ये पाणी घ्यावे, जळत्या उदबत्तीची राख पेल्यातील पाण्यात पडेल अशी ठेवावी, पाणी तीर्थ म्हणून प्यावे, तारक मंत्र दररोज सकाळी एकदा म्हणावा। तारक मंत्र: निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माई, आज्ञे विन काळ न ज्ञेयी त्याला, परलोकीही न भीती तयाला, उगाची भीतोशी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा,
खरा होई जागा श्रद्धेसहित, असा होशी त्यावीन तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानार्थ तीर्थ, स्वामीच या पंचामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती. श्री स्वामी समर्थ. तारक मंत्र म्हणून तुम्ही नंतर स्तोत्र म्हणायला सुरू करायचा. श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्मा. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना विघ्नेशा भव भयहरणा. नमन माझे साष्टांगी, नंतर नमिली श्री सरस्वती. जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विनावती, विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या, सुखनिदान सद्गुरुराया. स्मरोनी त्या पवित्र पाया, चित्तशुद्धी जाहली. थोर ऋषीमुनी संतजन बुद्धगण आणि सज्जन, करुणी तयासी नमन. ग्रंथ रचना आरंभिली. श्री अक्कलकोट स्वामी राया, स्मरोनी तुमच्या पवित्र पाया. स्तोत्र महात्मा तुमचे गावया, प्रारंभ आता करते मी. नाव गाव खुद्द स्वामीचे किंवा त्यांच्या मात्यापित्याचे, कोणालाच ठाऊक नाही साचे अंदाज मात्र अनेक. त्यांच्या जन्मसंबंधाने आख्यायिका लिहिली एकाने, तीच सत्य मानुनी प्रत्येकाने समाधान मानावे. मने उत्तर भारती एका स्थानी, घनदाट कर्दळीच्या वनी. स्वामी प्रगटले वारुळातुनी, लाकूड तोड्याच्या निमित्ताने. कुऱ्हाडीचा घाव बसूने, त्याचा राहिला कायमचा वन. आगळी ती अवतार खूण, प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी. एका भक्ताने केला प्रश्न, स्वामी तुमची जात कोण? तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थाने. मी यजुर्वेदी ब्राह्मण, माझे नाव नरसिंहवाहन. काश्यप गोत्र राशी मीन, ऐसे स्वामी म्हणाले. खरे कोठे देव जाणे, बरे नाही खोलात शिरणे. ईश्वरी करणीची कारणे, आपण काय शोधावी. दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण, नरदेह तरीही केला धारण. सकळ भूप्रदेश केला पावन, आपुल्या चरणस्पर्शाने. नंतर स्वामी निघाले तिथून, तीर्थयात्रेशी केले प्रयाण. दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरून पाहिले. दत्त वास्तव जेथे निरंतर, तो थोर पर्वत गिरनार. तेथेच गेले अगोदर, नंतर फिरले इतरत्र. यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळवेढ्याशी आले. तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात. काही काळ तिथे गेला, पुण्यवंतांना प्रभाव कळला. जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या. पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण. अखेरपर्यंत तिथेच राहून अनंत लीला दाखविल्या. तेजपुंज शरीर गोमटे, सरळ नाशिका कान मोठे. अजान बाहू कौपीन छोटे, दिगंबर असती अनेकदा. स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रयाचे. 3 अवतार यापूर्वीचे गुरुचरणी वर्णिले. पहिले अवतार दत्तात्रयाचे, दुसरे श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती, तिसरे नाव शुभ गाणगापूर दर्शन देवदुर्लभ. जागृत दत्तस्थान ते, तेथे होऊनी साक्षात्कार पाहावयासी येती चवथा अवतार. अक्कलकोट पुण्यभूमी थोर, जेथे प्रत्यक्ष दत्त वसे. अक्कलकोटी नित्य राहुनी, अगाध गुढ लीला करुणी. भक्तास साक्षात्कार देऊनी, गुप्त झाले अनेकदा. नास्तिक होते कोणी, त्यांना चमत्कार दाखविले नाना. शेवटी कराया क्षमायाचना, लागले स्वामी चरणाशी. स्वामी सर्वसाक्षी उदार, साक्षात दत्ताचे अवतार. कधी सौम्य कधी उग्रोत्तर, स्वरूप दाविले दासांना. ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली. जन्मोजन्मीची पापे जळली, पुण्यराशी मिळाल्या. सत्वपुरुषाची करणी अगाध, वाणी गूढ निर्विवाद. झाल्या विन कृपाप्रसाद, अर्थ त्याचा समजेना. स्वामीचे बोलणे थोडे, जणू काय कठीण कोडे. अर्थ काढावे तितुके थोडे, त्यात भविष्य असे भरलेले. जाणणारे तेच जाणीती घेती, त्यांच्या संकेताची प्रचिती. ज्यांचा तोच उमजे चित्ती, इतरा अर्थबोध होईना.
कोणाकोणाला पादुका दिल्या, कोणाला वाहिल्या लाखोळ्या, कोणाच्या मस्तकी मारिल्या पायातल्या वाहनाई. ज्यांच्या त्यांच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे. कोणा पुत्र, कोणा सोने नाणे, कोणा जीवनदानही दिले त्यांनी. अनेकांच्या व्याधी केल्या पूर्ण दूर, अनेकांना दाखविले चमत्कार, अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा. सर्व साक्षी अंतर्ज्ञानी, पूर्ण ब्रह्म ब्रह्मज्ञानी. म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना. न सांगता सर्व जाणले, ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले. लोण्याहूनही मृदू हृदय द्रवले, दुःखे कष्टी जीवासाठी. दयेचा अथांग सागर, भक्तासाठी परम उदार. अनेकांचा केला उद्धार, सदुपदेश दीक्षा देऊनी. स्वामी राया दत्तात्रया, तुमच्या कृपेची असावी छाया. हीच प्रार्थना तुमच्या पाया, मागणे नाही आणखी. मजवरी होता कृपादृष्टी, दत्तमय भासेल सर्व सृष्टी. सुखसंपत्तीची होईल वृष्टी, सकल सिद्धी लाभती. ऐशी श्रद्धा माझे मनी, उपजली आहे आता म्हणूनी. मिठी घातली तव चरणी, धाव पाव समर्था तू. तुमची करावी ऐसी सेवा, हे मज ठाऊक नाही देवा. ओळ कुणी माझ्या भोळ्या भावा, वरद हस्त ठेवा मस्तकी. संसार तापे पोळलो भारी, दूर करा ही दुःखे सारी. तुमच्या विण माझा कैवारी, अन्य कोणी दिसेना. तुमचे पाय माझी काशी, पंढरपूर सर्व तीर्थे तशी. आहेत तुमच्या चरणापाशी, मग यात्रेस जाऊ कशाला. अक्कलकोटचे समर्थ स्वामी, रंगुनी जाता त्यांचे नामी. ब्रह्मा विष्णू शिवधामी, सर्व भक्त पोहोचवते. स्वामी समर्थाची मूर्ती आठवावी, त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी. आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसी की. पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी, उगीच कशास भ्यावे मी. काहीच पडणार नाही कमी समर्थाच्या दासाशी. भाग्यवान ते जे लागले भजनी, वादविवाद केले पंडितांनी. मग एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता. वेदांताचा अर्थ लाविला, पंडिताचा ताठा जिरविला. भाविक भक्तांना दिला धीर अनेक संकटे. स्वामी तुमचे चरित्र आगळे, अतर्क अलौकिक जगा वेगळे. ज्यात प्रेमाचे सागर साठले, धन्य धन्य ज्यांना उमजले. बाळप्पा चोळप्पादी सर्वांनी, लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी, गरिबापासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती. जे जे तुमच्या भजनी लागले, त्यांचे कल्याण झाले. हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने. पुढे संपल्या लीला, संपले खेळ, ताटातुटीची आली वेळ. स्वामी म्हणजे परब्रह्म, केवळ परब्रह्मात मिळाले. शके 1800 बहु धान्य नाम. संवत्सरी चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी. पुण्य घटिकास 3ऱ्या प्रहरी, स्वामी गेले निजधामा. बोलता बोलता आला अंतकाळ, प्रकृतीत झाली चलबिचल. क्षणात पापण्या झाल्या अचल, निजानंदी झाले निमग्न. वचनपूर्तीसाठी निर्वांतर. 5वा दिवस शनिवार. स्वामी प्रगटले निलंगे गावाबाहेर. दिले दर्शन भाऊसाहेबांचे. ऐसा यती दत्त दिगंबर, संपवणी आपला अवतार. निजधामी गेला निरंतर, भक्त झाले पोरके. बातमी जेव्हा सर्वत्र प्रसरली, जनता शोकाकुळ झाली. सर्व भक्त मंडळी हळहळली, अन्न पाणी सुचेना. गावगावची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली. समर्थाची समाधी पाहिली आपल्या शाश्रू नयनाने. 4था अवतार संपला, तरीही चैतन्यरूपी तिथेच राहिला. अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्व प्राप्त झाले. अजूनही जे येती समाधी दर्शना, त्यांच्या व्याधी आणि विवंचना, संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात. यांचे असती असंख्य दाखले, अनेकांनी खरोखर अनुभवले. म्हणून महाराजांची पावले आपणही वंदूया. नम्र होऊनी त्यांचे चरणी, कळकळीची करूया विनवणी. स्वामींना यावी करुणा म्हणून, प्रार्थना त्यांना करूया. जय जय दत्ता अवधूता, अक्कलकोट स्वामी समर्था. सद्गुरु दिगंबराया भगवंता, दया करी गा मजवरी. अनेकांच्या संकटी आला धावून, आता माझी प्रार्थना ऐकून. समर्थ राया देई दर्शन, दूर लोटू नको मला. व्यवहारी मी जगतो जीवन, अनेक पापे घडती हातून. तव नामाचे होते विस्मरण, क्षमा याची असावी. सद्गुरु राया कृपा करावी, तुमची सेवा नित्य घडावी. ऐसी बुद्धी मजला द्यावी, पापे सर्व पळावी. सुखाचे व्हावे जीवन ऐहिक, धनदौलत मिळावे. पुत्र पौत्र सुख, गृहसुख आणि वाहन सुख. अंती सद्गती लावावी. तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा,
म्हणून याचना करीतो देवा. उदार मनाने वर द्यावा आणि तथास्तु म्हणावे. तुमची होती कृपा पूर्ण, जीवन माझे होईल धन्य. म्हणून आलो तव पायी शरण दत्तराया दयाधना. मी एक मानव सामान्य, तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करीतो वाचन. दान द्या तुमच्या कृपेचे, वेडी वाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा. वरद हस्त नित्य मस्तकी ठेवा हीच अंती विनंती. शके 1899 वर्षी चैत्र मासी शुक्ल पक्षी शुद्ध रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली. ही स्वामीचे चित्र ठेवून पुढ्यात किंवा स्वामीच्या एखाद्या मठात बसून ही पोथी वाचावी. मनात इच्छा सफल होईल. मणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर एकाच तत्वाचे 3 आविष्कार, भेद त्यात नसे मुळी. एकाची करिता भक्ती तिघांनाही पावते ती, ऐसी ठेवून आपली वृत्ती पोथी नित्य वाचावी. या पोथीचे करिता नित्य पठन, प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न, करतील सर्व मनोरथ पूर्ण. सत्य सत्य वाचाही. अक्कलकोट स्वामी समर्थ पन्नमस्तु. शुभम भवतु. ओम शांती शांती. श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्मा संपूर्ण. येथे जडमूड कसा करू मी विस्तार. जय देव जय देव जय स्वामी समर्था. आरती ओवाळू चरणी ठेवून या माता. तर अशा प्रकारे ही 10 ते 20 मिनिटामध्ये म्हणजे हे स्तोत्र वाचन होतं. तुम्ही याला घरी करू शकता वाचन याचं, किंवा एखाद्या स्वामी समर्थाच्या मठातही जाऊन करू शकता. खरंच एकदा ही सेवा करा तुम्ही स्वामीची, तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. मला आलेला आहे. मी तो याआधीही या स्तोत्राचे वाचन केलेले आहे, तर तुम्हीही करून पहा. श्री स्वामी समर्थ.